असं मी तशी डाळ मेथी बनवण्यासाठी काय करायचं तर इथे एक पॅन घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची। जिरं मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। तर व्यवस्थित असं 2 मिनटं परतवून घ्यायचं। हे परतवून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या अशा बारीक चिरलेल्या आहेत त्या टाकायच्या आणि 2 मिनटं पुन्हा एकदा परतवून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून 2 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर आपल्याला इथं धुवून ठेवलेली ही मेथी टाकायची आहे आणि ही पण 2 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। ही परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक ग्लासभर होईल इतके पाणी घालायचे आणि मेथी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। मेथीला छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण शिजवलेली ही तूर डाळ टाकायची आहे। मी 1 वाटी तूर डाळ इथे शिजवून घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये घालायची आहे आणि ह्यालाही छानशी अशी उकळी येऊ द्यायची आहे। मस्त अशी उकळी आपल्या डाळ मेथीला आलेली आहे, छान असं दाटसर असं ही डाळ मेथी तयार आहे। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपली डाळ मेथी तयार आहे। भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबर पण खायला ती खूप छान लागते। करून बघा, आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।